पुणे शहरात गांजा, ड्रग्ज आणि बेकायदेशीर पिस्टल बाळगणारा तब्बल 500 पेक्षा अधिक गुन्हेगारांची पोलीस आयुक्तांनी कार्यालयात ओळख परेड सुरू केली होती। शहरातील कुख्यात गुंडांची काल ओळख परेड ही झाल्यानंतर शहरामध्ये बेकायदेशीररित्या पिस्टल ड्रग्ज झाली। तर काल ही ओळख परेड झाली, त्यानंतर पुन्हा एकदा ही ओळख परेड सुरू झालेली आहे। शहरातील कुख्यात गुंडांची काल ओळख परेड झाल्यानंतर शहरामध्ये बेकायदेशीररित्या पिस्टल, ड्रग्ज आणि गांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची पुण्यातील आयुक्त कार्यालयात ओळख परेड ही सुरू झालेली आहे। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे पोलीस आयुक्त पदांचा पदभार स्वीकारल्यानंतर याबाबतचे ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चंद्रशेखर, खरं तर अमितेश कुमार हे आल्याच्या नंतर अशा प्रकारच्या घडामोडी या पाहायला मिळत आहेत। बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या तब्बल 500 पेक्षा अधिक गुन्हेगारांची पोलीस आयुक्तांनी कार्यालयात ओळख परेड सुरू केलेली अशी माहिती मिळते। याबाबत सविस्तर काय? कारण खरं तर काल आहे ना पुणे पोलीस आयुक्तांनी पुण्यातील अनेक गुंडांची ओळख परेड केली होती। शहरातील जे आरोपी आहेत, हे जे संशयित आरोपी आहेत, हे गेल्या वर्षी यांच्यावरती अनेक पिस्टल बाळगल्याचे गुन्हे दाखल आहेत। त्याचबरोबर शहरामध्ये ड्रग्ज, गांजा विक्री करणारे हे सगळे गुन्हेगार आहेत। आपण बघू शकतो 500 पेक्षा अधिक हे जे गुंड आहेत, गुन्हेगार आहेत, त्यांना पुणे पोलीस आयुक्त जे आहेत ते ओळख परेड घेत आहे। पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या ग्राउंड मध्ये ही सगळी ओळख परेड सुरू आहे। आपण पाहिलं की काल पुण्यातील सगळ्या गँगस्टरांची ओळख परेड झाल्यानंतर शहरामध्ये वेगवेगळ्या पोलीस स्थानकामध्ये जे आरोपी आहेत ते या पद्धतीचा जे व्यवसाय करतात, वेगवेगळे ड्रग्ज, अंमली पदार्थ, त्याचबरोबर पिस्टल, अशा वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये या सगळ्या आरोपीवरती गुन्हे दाखल आहेत। आणि या सगळ्यांना आता सध्या पुणे पोलीस आयुक्तांनी यांना ओळख परेडसाठी पुणे कार्यालयामध्ये बोलवलेलं आहे। आपण बघू शकतोय की या ठिकाणी हे जे सगळे आरोपी आहेत हे पूर्वाश्रमीचे, म्हणजेच यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत। त्यांच्यावरती वेगवेगळ्या स्वरूपाचे जे ड्रग्ज, गांजा गुन्हे जे दाखल आहेत ते भविष्य काळामध्ये गुन्हे दाखल जे विक्री करू नये असं या पोलीस आयुक्तांचं म्हणणं आहे। आणि हे सगळे जे हे गुन्हेगार आहेत ते आपण बघू शकतो की त्यांच्या या सगळ्या वरती पूर्वाश्रमीचे अनेक गुन्हे दाखल आहेत। त्यामध्ये आपण बघतो की तरुणाची संख्या जी आहे ती अधिकची आहे। आणि या ठिकाणी नक्की चंद्रशेखर, याबाबतचे अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।